नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या बटाट्याची भाजी. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 मोठे उकडलेले बटाटे, 1 कांदा आणि 1 टोमॅटो. त्याच्या सर्वात आधी गंजामध्ये 3 मोठे चम्मच तेल घेऊन घ्यायचं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. जिरं टाकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आणि थोडा वेळ होऊ द्यायचा. त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून दोन्ही टोमॅटो आणि कांदा याला व्यवस्थित तेलामध्ये थोडं सॉफ्ट होऊ द्यायचं. आता आपला टमाटर आणि कांदा सॉफ्ट व्हायला लागला तर याच्यानंतर मसाले टाकून घेऊया. सिंपल मसाले टाकायचे, दुसरं काही फॅन्सी टाकायची गरज नाही. फक्त थोडीशी हळद, तिखट आणि मीठ याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये काहीच टाकायचं आहे नाही. आता हे हळद आणि तिखट झाल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये हाताने कुस्करलेला बटाटा टाकून घ्यायचा. बटाटा टाकल्यानंतर त्याला छान फिरवून घ्यायचं. फक्त आपण थोडं शेवटी गरम मसाला पण अर्धा चम्मच टाकूया. बाकी त्याच्यात कुठल्या प्रकारचं वाटण टाकण्याची गरज नाही किंवा अद्रक लसणचा पेस्ट पण टाकायची नाही. अशीच चवीला छान लागते भाजी. आणि चवीनुसार आता तुम्ही मीठ टाकू घ्यायचं थोडंसं. आणि मीठ टाकल्यानंतर मग आपण त्याच्यात आपल्याला रसा किती पातळ पाहिजे आहे त्या हिशोबाने आपण पाणी टाकून घेऊ. कोणाला घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी टाकायचं आणि जर थोडं रस्सा पातळ आवडत असेल तर पाणी थोडं जास्त टाकायचं. एकत्र छान मिक्स झालं, तेलामध्ये 1 मिनटं झाले की नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची. मीडियम गॅसवरच आपण ही भाजी शिजवूया. मीडियम गॅसवर झाल्यानंतर 2 ते 3 मिनटं मस्त उकळी येऊन भाजीला शिजू द्यायची. जशी उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला किंवा काळा मसाला टाकायचा आणि त्याच्यामुळे काय होईल की थोडं भाजीला कलर छान येईल आणखी. आणि आपण कुठल्याच याच्यामध्ये वाटण वापरलं नाही आहे, त्याच्यामुळे फक्त हा थोडासा गरम मसाला रेडीमेडवाला टाकायचा. आणि ही भाजी खरंच चवीला छान लागते. जास्त काही तामझाम केलेला नाही आहे, आपण साधी बनवलेली आहे. आणि तितकं चांगलं साधं जेवण असतं तितकं जास्त ते छान वाटतं. नंतर बघा अशी भाजी 2 ते 3 मिनटामध्ये आपली उकळली की त्याच्यामध्ये मस्त हिरवा धुतलेला कोथिंबीर बारीक चिरून टाकून द्यायचा आणि पुन्हा असं थोडंसं उकळी येऊ द्यायची. भाजी खूप लवकर तयार होते. फक्त आपल्याला आलू उकळावे लागतात. बाकी भाजी बनायला फक्त 10 मिनटं लागतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.